हॅलो मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर्व जण मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करतात. आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे इयत्ता 12वीचा जो इंटरव्ह्यू क्वेश्चन्स हा एक सेगमेंट आहे. याच्यावर काय असतात तर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात असतात. तर या संदर्भात आजचा आपला व्हिडिओ असणार आहे. आता व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की काय करा तर तुमच्या व्हिडिओची जी क्वालिटी आहे ती 1080 पिक्सल अशी सेट करून घ्या. ती कशी करायची आहे हे तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेलच. ओके, तर त्या सांगितलेल्या डायरेक्शननुसार तुम्ही काय करा तर 1080 पिक्सल अशी तुमच्या व्हिडिओची क्वालिटी सेट करून घ्या. ओके, आय होप तुम्ही आता 1080 पिक्सल अशी व्हिडिओची क्वालिटी सेट केलेली आहे. आता आपण काय करूया तर विषयाकडे वळूया. तर आजचा जो आपला पॉईंट आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की आजचा जो आपला पॉईंट आहे तो काय तर इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. परीक्षेमध्ये तुम्हाला 4 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो. आता हा 12वीच्या बोर्डला येणारा एक प्रश्न आहे. त्याचबरोबर इतर क्लासेसला सुद्धा हा प्रश्न असतो परीक्षेमध्ये इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. एखादी फेमस पर्सनॅलिटी असते, एखादा कोणीतरी कुठलं तरी IAS ऑफिसर असेल किंवा कुठल्या तरी चांगल्या पदावर गेलेला व्यक्ती जो एक्झाम देऊन गेला, UPSC MPSC देऊन गेलेला असेल. ओके, त्यांचे इंटरव्ह्यू तुम्हाला घ्यायचे असतात. त्याच्या संदर्भात तुम्हाला प्रश्न येतात परीक्षेत आणि ते प्रश्न तुम्हाला लिहायचे असतात. आता ते कसे लिहिल्या जाईल त्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. तर आपण आजच्या व्हिडिओत बघणार काय आहोत तर पहिली गोष्ट आपण बघणार आहोत गाईडलाईन. म्हणजे हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी कुठल्या प्रकारची गाईडलाईन तुम्हाला वापरायचे आहेत ते गाईडलाईन झाल्यानंतर आपण बघणार आहोत थोडक्यात इन्फॉर्मेशन WH टाईप क्वेश्चनची. WH टाईप क्वेश्चन काय असतात थोडक्यात इन्फॉर्मेशन असणार आहे. एक स्पेशल व्हिडिओ सुद्धा याच्यावर बनवलेला आहे मी WH टाईप क्वेश्चनवर, पण इथे मी थोडक्यात समजून सांगणार आहे कारण प्रश्न जो हा जो टाईप सेंटेन्स आहे याचा रेफरन्स येतो आपला, त्यामुळे आपलं हे थोडक्यात समजून घेणं 1 ते 2 मिनिटांमध्ये. त्यानंतर आपण बघणार आहोत मार्किंग स्कीम. म्हणजे इंटरव्ह्यू क्वेश्चन जे आहेत ते परीक्षेत किती मार्कासाठी येतात ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचे काही प्रोटोकॉल असतील, काय कुठल्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत ते मी तुम्हाला समजून सांगणार आहे. आणि शेवटी असणार आहे आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत. एक्झाम्पल थ्रू काय करूया तर हा प्रश्न चांगल्या प्रकारे आपण समजून घेणार आहोत. चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया. मग इंटरव्ह्यू क्वेश्चनचा पहिला पॉईंट तो म्हणजे गाईडलाईन. काय गाईडलाईन तुम्हाला फॉलो करायची, कुठल्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत ज्यावेळेस परीक्षेत तुम्हाला इंटरव्ह्यू क्वेश्चन येत असतो त्यावेळेस. तर सर्वप्रथम लक्षात घ्या बघा, यू मस्ट राईट इंटरव्ह्यू क्वेश्चन्स ओनली 8 to 10 क्वेश्चन्स. तुम्हाला फक्त काय करायचे ते इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स लिहायचे आहेत. 8 ते 10 प्रश्न तुम्ही लिहिणार आहात. सेकंड, डोंट राईट दिस आन्सर. आता प्रश्न विचारून तुम्ही त्याचे आन्सर लिहायची आवश्यकता नाही. प्रश्न 4 मार्काला आहे आणि इंटरव्ह्यू क्वेश्चन्स म्हणजे फक्त क्वेश्चन्सच तुम्हाला तिथे लिहिणं अपेक्षित आहेत. ओके, त्यानंतर डोंट राईट दिस आन्सर. मी सांगितलं त्या प्रश्नाचे उत्तर लिहिण्याची आवश्यकता नाही आहे, ती लिहायची नाही आहेत. द क्वेश्चन शुड बी WH टाईप क्वेश्चन्स. प्रश्न जे असतील ते शक्यतो काय ठेवा WH टाईप क्वेश्चन्स ठेवा. WH वर्डने सुरू होणारे प्रश्न तुम्हाला इथे वापरायचे आहेत. आणि जे असे WH टाईप क्वेश्चन की जे काय विचारतील तर इन्फॉर्मेशन विचारतील समोरच्या व्यक्तीला. ओके, तुम्हाला ते काय करतील इन्फॉर्मेशन मिळेल अशा प्रकारचे WH टाईप क्वेश्चन तुम्हाला विचारायचे असणार आहेत. थर्ड, इमॅजिन. असं तुम्हाला गृहीत धरायचं आहे, असं तुम्हाला इमॅजिन करायचं आहे की यू आर ॲक्च्युली इंटरव्ह्यूइंग द पर्सन. असं गृहीत धरायचं आहे की तुम्ही ॲक्च्युअलमध्ये प्रश्न त्या समोरच्या व्यक्तीचं काय करता इंटरव्ह्यू घेत आहेत. ओके, जसं तुम्हाला सांगितलं सचिन तेंडुलकरचा इंटरव्ह्यू घ्या तर तुम्हाला असे गृहीत धरायचे सचिन तेंडुलकर तुमच्या समोर बसलेला आहे. तुम्हाला सांगितलं विराट कोहलीचा इंटरव्ह्यू घ्या तर तुम्हाला असं लक्षात ठेवायचं की तुमच्या समोर विराट कोहली बसलेला आहे असं गृहीत धरून तुम्हाला काय करायचे प्रश्न बनवायचे आहेत. ओके, इंटरव्ह्यूइंग द पर्सन अँड फ्रेम द क्वेश्चन्स अकॉर्डिंगली. त्याप्रमाणे तुम्ही काय करायचे तर प्रश्न बनवायचे असणार आहेत. त्यानंतर दे शुड बी बेस्ड ऑन द पॉईंट्स गिवन अलॉंग विथ द क्वेश्चन. आता इयत्ता 12वीच्या बोर्डच्या परीक्षेमध्ये काय तर प्रश्नाबरोबर म्हणजे जे तुम्हाला प्रश्न दिलेला असेल की XYZ व्यक्तीचा तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, जसे तुम्हाला सांगितलं नरेंद्र मोदीचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, तर काय करतील त्या प्रश्नासोबत तुम्हाला काय करतील काही पॉईंट्स देतील. ते काय करतील तर काही पॉईंट्स अवेलेबल करतील आणि त्या पॉईंट्सला धरूनच तुम्हाला काय करायचे क्वेश्चन बनवायचे. क्वेश्चन बनवायचे हे सगळ्यात महत्त्वाचं इथं पॉईंट लक्षात घ्या माझा. तुम्हाला काय दिले असतील पॉईंट दिलेले असतील ज्याला आपण हिंट म्हणू शकतो आणि त्या पॉईंटच्या आधारावर तुम्हाला प्रश्न बनवायचे आहेत. आणि ते पॉईंट प्रश्न कसे बनवले जातात त्यासाठीच आपला WH टाईप क्वेश्चन शिकणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे, पॉईंट्स दिलेले असतात आणि तुम्ही काय करायचं आहे त्या पॉईंट्सला धरूनच तुम्हाला काय करायचं तर सिक्वेन्स मेंटेन करायचं आहे. ते पॉईंट दिलेले आहेत. आता जेव्हा आपण एक्झाम्पल घेऊ तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून जाईल की नेमकं काय मी सांगत आहे. तर पॉईंट्सला धरून तुम्हाला प्रश्न बनवायचे आहेत. मग प्रश्न बनवायचे कसे तर त्यासाठी आपल्याला WH टाईप क्वेश्चन माहिती असणं गरजेचं आहे. बघा, वाक्यामध्ये ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारले जातात त्याला प्रश्नार्थक वाक्य असं म्हणतात.
दोन प्रकारचे प्रश्न विचारले जातात, एक म्हणजे व्हर्बल क्वेश्चन, दुसरा म्हणजे WH टाईप क्वेश्चन. आणि मी तुम्हाला सांगितले ते काय करायचं, तुम्हाला WH टाईप क्वेश्चन तुम्हाला वापरायचा आहे. तर मग WH टाईप क्वेश्चन म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल आपला. ओके, WH टाईप क्वेश्चन म्हणजे काय, तर हा जो प्रश्न असतो तो नेहमी सुरू होतो कशाने, WH वर्डने सुरुवात होती याची. WH वर्डने काय होते, WH टाईप क्वेश्चनची सुरुवात होत असते आणि याचा शेवट असतो क्वेश्चन मार्कने. क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. क्वेश्चन मार्क दिला नाही तुम्ही तर तो प्रश्न होणार नाही, लक्षात घ्या. क्वेश्चन मार्क हे खूप महत्त्वाचं फॅक्टर आहे इथे. त्यामुळे ॲप्रोप्रिएट क्वेश्चन तिथे तयार होतोय WH टाईप क्वेश्चन. ओके, WH वर्ड्स कुठले आहेत मग ते लक्षात घ्या. बघा इथे काही WH वर्ड दिलेत, यांचा वापर तुम्हाला प्रश्न बनवण्यासाठी करायचा असतो. पहिला आहे बघा व्हॉट म्हणजे काय, हुज म्हणजे कुणाचे, वेन म्हणजे केव्हा, वाय म्हणजे का, वेअर म्हणजे कोठे, हू म्हणजे कोण, विच म्हणजे कोणता, हाऊ म्हणजे कसे, हुम म्हणजे कोणाला. हे काय तर WH वर्ड आहे सर्व. यांचा वापर करून तुम्हाला WH टाईप क्वेश्चन बनवायचे असतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला या प्रत्येकाचा अर्थ पण मी इथे सांगितलेला आहे. तुमच्या स्क्रीनवर पण तुम्हाला तो अर्थ दिसत असेल की ॲक्च्युली या वर्डचा अर्थ काय होत असतो. ओके, ते लक्षात करून पाठ करून ठेवा, कारण त्याचा वापर आपला करायचा असणार आहे. आणि याही व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी इंटरोगेटिव्ह सेंटेन्स याच्यावर सेपरेट एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामध्ये मी सांगितलेले की प्रश्न कसे बनवले जातात. मग व्हर्बल क्वेश्चन असेल, ओके, येस नो टाईप क्वेश्चन त्याला म्हणतात, त्याचा वापर कसा केला जातो, त्याचा वापर कसा केला जातो आणि तो प्रश्न बनवला कसा जातो, WH टाईप प्रश्न कसा बनवले जातात, किंवा परीक्षेत तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न येतात, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स, त्यासाठी ते कसे गरजेचे आहे ते पण त्यामध्ये सांगितलेलं आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. काय प्लेलिस्ट पण बनवलेली आहे, त्यामध्ये सुद्धा जाऊन तुम्ही बघू शकता. असो, विचारूया आपण आता. हा जरा WH टाईप क्वेश्चन रिकग्नायझेशन, ओळख, हे WH वर्ड झाले. आता WH टाईप सेंटेन्सचं स्ट्रक्चर काय असतं, स्ट्रक्चर खूप महत्त्वाचं आहे. हे स्ट्रक्चर चुकू द्यायचं नाही. स्ट्रक्चर चुकलं म्हणजे तुमचा प्रश्न चुकलेला आहे. कारण तुम्हाला सांगितलेलं आहे की ॲप्रोप्रिएट फॉर्मिंग ऑफ क्वेश्चन, जे तुम्ही प्रश्न बनवतायत, ओके, ते कसे असावे तर ॲप्रोप्रिएट असणं गरजेचे आहेत. म्हणजे ते बरोबर असणं गरजेचे, त्यामध्ये चूक होता कामा नये. जस्ट फॉर्मॅट दिलेलं असतं तेव्हाच तुम्हाला कळेल. बघा प्रश्न चुकता कामा नये. मग प्रश्न कसा असतो WH वर्डचा, तर सर्वप्रथम असेल WH वर्ड. WH वर्ड नंतर असेल हेल्पिंग वर्ड. आता एक एक्झाम्पल बघूया आपण. WH वर्ड घेऊया, त्यानंतर हेल्पिंग वर्ब घेऊया. ठीक आहे, पहिला आता WH वर्ड घेऊ आपण, WH व्हेन. त्यानंतर हेल्पिंग वर्ड तुम्हाला घ्यायचं आहे व्हेन, विल. त्यानंतर सब्जेक्ट व्हेन विल ही, हा झाला सब्जेक्ट. त्यानंतर वर्ब व्हेन विल ही सिंग अ सॉन्ग, तो कधी गीत गाणार. ओके, आता यामध्ये लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही हे WH टाईप क्वेश्चन बनवता त्यावेळेस तुम्हाला टेन्सही माहीत असणं अपेक्षित आहे. टेन्सचा सुद्धा तुमचा अभ्यास असणं गरजेचं आहे. टेन्सवर एक स्पेशल प्लेलिस्ट दिली, त्यावर जाऊन टेन्स चांगल्या प्रकारे काय करायचं समजून घ्या. ओके, तर वेन विल ही सिंग अ सॉन्ग, अशा प्रकारे आपण इथे प्रश्न बनवलेला आहे. आता टेन्स खूप गरजेचे आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं, त्यामुळे तुम्हाला सगळे टेन्स तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहेत. जर टेन्स तुम्हाला चांगल्या प्रकारे येत असतील तर तुम्ही काय करू शकता, चांगल्या प्रकारे काय करू शकता तर वाक्य बनवू शकता. जनरली काय असतं माहिती आहे का, इंटरव्ह्यू क्वेश्चन्समध्ये पास्टच्या संदर्भात प्रश्न असतात, भूतकाळातले असतील की तुम्ही कशा प्रकारची अचिव्हमेंट केली, हाऊ डिड यू अचीव दिस, कशा प्रकारे तुम्ही अचीव केलं, एक्झाम्पल सांगितले तुम्हाला. आणि तुमचा भविष्याचा प्लॅन काय, त्यास फ्युचर, म्हणजे तिन्ही प्रकारचे टेन्स आपले ते वापरावे लागतात. त्यामुळे टेन्स माहीत असणं अपेक्षित आहे. पुन्हा सजेस्ट करतो बघा, टेन्सेसवर मी एक स्पेशली एक प्लेलिस्टच आहे टेन्स नावाची, त्यावर जाऊन जर तुम्ही ते सर्व टेन्स बघितले तर याच्यामध्ये 4 पैकी 4 मार्क घेण्यासाठी तुम्हाला कोणी थांबू शकत नाही, कारण तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झालेले असतात. WH टाईप क्वेश्चन इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचा व्हिडिओ बघा, त्याचबरोबर टेन्सेस बघून घ्या, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे बेस्ट वेमध्ये तुम्ही काय करू शकता, मग यानंतर प्रश्न बनवू शकणार आहात. फॉर्मॅट असू द्या लक्षात, WH वर्ड नंतर 100% हेल्पिंग वर्ब आलं पाहिजेत, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर वर्ब, त्यानंतर ऑब्जेक्ट, शेवटी क्वेश्चन मार्क येणं अपेक्षित आहे. तर तो ॲप्रोप्रिएट क्वेश्चन असणार आहे. ओके, आय होप तुम्हाला हे समजलेलं आहे. ओके, आता आपण काय करूया, याचा फॉर्मॅट बघूया. फॉर्मॅट म्हणल्यापेक्षा कशा प्रकारचं मार्क्सचं डिव्हिजन झालेलं आहे, मार्क्स एकदा डिवाइड कसे आहे दिलेले आहेत, 12वीच्या परीक्षेत कशा प्रकारचे मार्क्सचं डिव्हिजन झाले हे तुम्हाला एकदा समजलं म्हणजे काय होईल, तर तुम्हाला प्रश्न चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करता येईल. आणि त्यानंतर लगेच आपण एक्झाम्पल्स घेऊयात. इयत्ता 12वीच्या परीक्षेमध्ये हा जो प्रश्न असतो इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, हे येत असतात 4 मार्काला.
तर त्याची मार्किंग स्कीम कशी आहे ती सर्वप्रथम तुम्हाला मी समजून सांगतो. तर मार्किंग स्कीममध्ये सर्वप्रथम जो पॉईंट असणार 2 मार्कासाठी ते असणार आहेत की ॲप्रोप्रिएट फ्रेमिंग ऑफ क्वेश्चन्स. आता ॲप्रोप्रिएट फ्रेमिंग ऑफ क्वेश्चन्स म्हणजे काय, तर जो तुम्हाला फॉर्मॅट लिहून दिलेला आहे WH वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब शेवटी ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क, या फ्रेममध्ये जर प्रॉपरली तुम्ही प्रश्न बनवला असेल म्हणजे हे झाले ॲप्रोप्रिएट फ्रेमिंग ऑफ क्वेश्चन्स, त्याला 2 मार्क असणार आहेत. म्हणजेच स्ट्रक्चरला खूप महत्त्व असणार आहे. ते स्ट्रक्चर तुमचं क्लिअर असेल तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळतील. ओके. लँग्वेज अँड स्टाईल, जी तुम्ही लँग्वेज वापरताय स्टाईल आहे, फॉर्मल लँग्वेज तुम्हाला वापरायची आहे, त्यामुळे फॉर्मल लँग्वेज असल्यामुळे तुम्हाला किंवा स्टाईलमुळे तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. ओव्हरऑल इम्प्रेशन, सर्व काही इम्प्रेशन जे असेल त्याला असणार 1 मार्क. म्हणजे तुम्ही किती सुटसुटीत लिहिता, हँडरायटिंग असेल, ग्रामॅटिकल मिस्टेक्स असतील, स्पेलिंग मिस्टेक असतील, याचाही सुद्धा विचार केला जाईल ओव्हरऑल इम्प्रेशनमध्ये. स्पेलिंग मिस्टेक होऊ देऊ नका. ओके. म्हणजे जेणेकरून तुमचा हा 1 मार्क पण तुम्हाला मिळून जाईल. अशापैकी 4 पैकी 4 मार्क तुम्ही घेऊ शकता. ओके. आता डायरेक्टली आपण काय करूया, एक्झाम्पलने समजून घेऊया. एक्झाम्पल बघितलं का आपल्याला चांगल्या प्रकारे क्लिअर होईल की कशा प्रकारचा प्रश्न येतो आणि त्याला सॉल्व्ह कसं करायचं आहे ते आपल्या डोळ्यासमोर येईल. तर प्रश्न येईल तुम्हाला बघा हा अशा प्रकारे. इमॅजिन दॅट, असं गृहीत धरा की यू हॅव टू कंडक्ट अन इंटरव्ह्यू. तुम्हाला एक इंटरव्ह्यू कंडक्ट करायचा आहे ऑफ अ फेमस पर्सनॅलिटी, एक फेमस पर्सनॅलिटीचा फ्रॉम द फील्ड ऑफ स्पोर्ट. अशी व्यक्ती की जी स्पोर्ट्सशी बिलॉंग करते त्या व्यक्तीचा तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. तुम्ही घेतात असं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, आम्ही इमॅजिन करायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला काही पॉईंट दिलेले आहेत, एक टेबल दिलेला आहे. हा टेबल आहे बघा, हा टेबल तुम्हाला फिल करायचा आहे. तो तुम्हाला तशा तसा उत्तर प्रतिक्रिया लिहायचा आहे. अँड पॉईंट्स, आणि जे पॉईंट्स दिलेले आहेत, आता ही खाली पॉईंट दिलेले आहेत, या पॉईंटचा वापर करायचा आहे आणि ह्या टेबलचा वापर तुम्हाला करायचा आहे. आणि तुम्हाला प्रश्न बनवायचे आहेत ऑन द गिवन फील्ड असोसिएटेड विथ द स्पोर्ट्स पर्सनॅलिटी. आणि ह्या पॉईंटचा वापर तुम्हाला करून काय करायचे तर प्रश्न बनवायचे असणार आहेत. आता असा प्रश्न येतो, त्यानंतर अशा प्रकारचे पॉईंट्स दिलेले असतात. हा टेबल दिलेला असेल तुम्हाला, हे पॉईंट्स तुम्हाला दिलेले असतील, याला म्हणू आपण पॉईंट्स, की जे पॉईंट्स तुम्हाला कन्सिडर करायचे आहेत प्रश्न बनवण्यासाठी. याच्यावर तुम्हाला प्रश्न बनवायचे त्या पॉईंट्सवर. ओके. आता हे कसं बनवायचं आहे, तर हे पॉईंट्स कुठले आणि ते जो टेबल आहे हा टेबल तुम्हाला जसा तसा काढायचा आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला याची सुरुवात करायची, एक एक प्रश्न या प्रत्येक पॉईंटवर तुम्हाला बनवायचा आहे. अंडरस्टँड. तर बघा, नेम ऑफ द इंटरव्ह्यू म्हणजे कुठल्या व्यक्तीचं तुम्ही इंटरव्ह्यू घेताय तिचं नाव तिथे येईल त्या बॉक्समध्ये. त्यानंतर एरिया ऑफ सक्सेस, कुठल्या फील्डमध्ये तो सक्सेसफुल आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. डेट, व्हेन्यू, टाईम, कुठल्या तारखेला इंटरव्ह्यू घेत आहेत, व्हेन्यू म्हणजे जागा कुठली आहे आणि टाईम की कोणत्या वेळेत हा इंटरव्ह्यू होतोय तुम्हाला लिहायचं आहे. आणि त्यानंतर ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू आणि इंटरव्ह्यूचं पूर्ण ड्युरेशन किती आहे हे तुम्हाला तिथे लिहायचं असणार आहे. क्वेश्चन्स आता या पॉईंटवर तुम्हाला बनवायचे आहेत. मग पहिला पॉईंट तुम्हाला सांगितलेलं आहे की इंटरव्ह्यू डेव्हलपमेंट, इंटरेस्ट डेव्हलपमेंट. पहिला काय ते इंटरेस्ट डेव्हलपमेंट, तुमचा या खेळाप्रती किंवा एखाद्या गोष्टीप्रती तुमचा इंटरेस्ट कसा डेव्हलप झाला. आयडॉल इन लाईफ, तुमचा आयडॉल कोण आहे, तुम्ही कोणाला तुमचं प्रेरणास्थान मानता. अर्ली लर्निंग ट्रेनिंग, कशा प्रकारे तुम्ही ट्रेनिंग घेतली, कशा तुम्ही शिकला. सपोर्ट, तुम्हाला कोणी सपोर्ट केला. स्केड्यूल्स किंवा टाइम टेबल, तुमचा टाइम टेबल काय होता हे शिकण्याचा. रिसेंट अचिव्हमेंट, तुमची सध्याचे अचिव्हमेंट काय आहेत. गोल्स इन लाईफ, तुमचे गोल्स काय आहेत आणि डेस्टिनेशन, तुम्हाला कुठे जायचं आहे भविष्यामध्ये, हे तुम्हाला इथे असे 8 पॉईंट दिलेले आहेत. 8 पॉईंटवर 8 प्रश्न तुम्ही बनवू शकता. लक्षात घ्या. आता आन्सर कसं लिहायचं आहे, प्रश्न तर आपल्याला समजलेला की कशा प्रकारे प्रश्न येतो परीक्षेमध्ये. तर आन्सर लिहिलेलं बघा, आन्सर. आता हा बॉक्स जो तुम्हाला प्रश्नात दिलेला होतो तसं तसं तुम्हाला घ्यायचा आहे. त्यामध्ये काय विचारलेलं आहे की नेम ऑफ इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू कोणाचा आहे तर PV सिंधू यांचा इंटरव्ह्यू आहे. एरिया ऑफ सक्सेस, कशा सक्सेस मिळवलं त्यांनी, बॅडमिंटन या खेळामध्ये, तो बॅडमिंटन, इथे बॅडमिंटन प्लेअर लिहिलं तरी चालेल. डेट, व्हेन्यू अँड टाईम, तारीख काय आहे इंटरव्ह्यूची, व्हेन्यू म्हणजे कुठे होतं इंटरव्ह्यू आणि वेळ काय आहे इंटरव्ह्यूचा हे तुम्हाला तिथे मेन्शन करायचं आहे. मग डेट आहे 15/9/2024, तुम्ही कुठली इमॅजिनरी डेट टाकू शकता. मी आज व्हिडिओ रेकॉर्ड करतोय त्यामुळे मी ही डेट टाकलेली आहे. आणि व्हेन्यू विवेकानंद कॉलेज छत्रपती संभाजीनगर. आता कुठलंही तुम्हाला इमॅजिनरी कॉलेजचं नाव लिहिलं तरी काही अडचण नाही. त्यानंतर टाईम काय तर 11:30 मॉर्निंगला. ओके. तुम्हाला जो वाटेल तो इमॅजिनरी टाइम टेबल तुम्ही टाईम तिथे घेऊ शकता. ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू, किती वेळ इंटरव्ह्यू चालणार आहे तर 30 मिनिटं इंटरव्ह्यू चालणार आहे, 25 मिनिटं चालणार आहे, 25 मिनिटं चालणार आहे. आता ते तुम्ही अकॉर्डिंगली तुम्हाला तिथे लिहायचं आहे. 30 ते 25 मिनिटं हे दोन्ही योग्य प्रमाण असणार आहे. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर तुम्हाला याचे प्रश्नाकडे तुम्हाला जे 8 पॉईंट दिले ते 8 पॉईंटवर तुम्हाला प्रश्न बनवायला सांगितलेले आहेत बघा मी, तर तेच तुम्हाला तिथे फॉलो करायचे आहेत. तर मग सुरुवात होईल गुड मॉर्निंग. आता गुड मॉर्निंग का बरं लिहिलं आपण, कारण टाइम दिलेला 11:30 सकाळचा. जर 4:30 वाजता असता दुपारचा तर आपण लिहिलं गुड आफ्टरनून.
त्यामुळे गुड मॉर्निंग अँड कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन युअर एक्सलंट परफॉर्मन्सेस अँड अचिव्हमेंट. गुड मॉर्निंग, अभिनंदन तुमचं. तुम्ही जे काही एक्सलंट परफॉर्मन्स करतायत, तुम्ही जे काही साध्य करतायत, काही ध्येय तुमचे अचिव्हमेंट्स तुम्ही मिळवताय त्यासाठी. ऑन बिहाफ ऑफ ऑल स्टुडंट्स आय वुड लाईक टू आस्क यू सम क्वेश्चन. सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितो किंवा सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छिते. ठीक आहे, अशा प्रकारचा इथे अर्थ होत आहे. किंवा मग ऑन बिहाफ ऑफ कॉलेज अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर काही क्वेश्चन विचारायचे, मग ते 8 जे पॉईंट दिले आपल्याला, ते 8 पॉईंटवर आपण प्रश्न बनवणार आहोत. पहिला पुन्हा सांगतोय की प्रश्न बनवताना आपल्याला फॉर्मॅट विसरायचं नाहीये. WH वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब, त्यानंतर ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क. या पद्धतीने आपल्याला काय करायचे तर प्रश्न बनवायचे असणार आहेत. ठीक आहे, मग पहिला प्रश्न बनतोय इंटरेस्ट वर. तो म्हणजे काय तर व्हेन डिड यू डेव्हलप अन इंटरेस्ट इन बॅडमिंटन. तुम्ही की तुझा बॅडमिंटनमध्ये इंटरेस्ट केव्हा डेव्हलप झाला होता. ओके, हु वर. आता हे पण सेम पद्धतीने बघा, WH वर्ड, हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट, शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला आहे. म्हणजे हे अप्रोप्रिएट करेक्ट प्रश्न आपल्याला दिसून येतो. असे जर प्रश्न तुम्ही लिहिताय तर तुम्हाला 4 पैकी 4 मार्क मिळणार आहेत. उलट पालट होऊ देऊ नका, उलट सुलट होऊ देऊ नका. ठीक आहे. हु आर युअर आयडॉल्स ऑर युअर इन्स्पिरेशन. तुमचा इन्स्पिरेशन कोण होतं, म्हणजे कोणापासून तुम्ही इन्स्पायर झाल्यात. दोन्ही प्रश्न भूतकाळातले. तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ अशा प्रकारचा हा सिस्टीम असणार आहे प्रश्नाचा. सगळे भूतकाळातले प्रश्न अगोदर येतील, त्यानंतर सध्याचे काय कंडिशन आहे आणि भविष्याचा काय प्लॅन आहे हे शेवटचा प्रश्न असणार आहे. तर त्यामुळे दोन्ही भूतकाळातले प्रश्न आहेत. कोण तुमचं आयडॉल होतं, कोणला तुम्ही स्वतःचे इन्स्पिरेशन मानत होता. हु ट्रेन यू इन द गेम इन अर्ली इयर्स. तुम्हाला कोणी ट्रेन केलं. हु ट्रेन यू. या खेळामध्ये, बॅडमिंटन खेळामध्ये तुम्हाला सुरुवातीच्या काळात कोणी ट्रेन केलं. डिड युअर फॅमिली अँड फ्रेंड्स सपोर्ट यू. तुम्हाला तुमच्या फॅमिलीने किंवा फ्रेंड्सने सपोर्ट केला होता का. हाऊ डिड यू ऍडजस्ट युअर प्ले स्केड्यूल विथ युअर स्कूल टाइम टेबल. तुम्ही जो तुमचा स्केड्यूल आहे, स्केड्यूल म्हणजे काय तर वेळापत्रक. ओके, तुमचं खेळाचं जे वेळापत्रक आहे ते तुम्ही कशा प्रकारे मॅच केलं, कसं ऍडजस्ट केलं तुमच्या स्कूल टाइम टेबल सोबत. ओके, त्यानंतर व्हॉट आर युअर मोस्ट रिसेंट अचिव्हमेंट. तुमचे सध्याचं अचिव्हमेंट काय, रिसेंट अचिव्हमेंट काय आहे. व्हॉट आर युअर गोल्स अँबिशन इन युअर लाईफ. तुमचे अँबिशन काय आहे. ओके, तुमचे काय ध्येय आहेत येणाऱ्या काळामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये. आणि शेवटचा जो असणार आहे तो म्हणजे कुठला प्रश्न तर व्हेअर डिड यू सी युअर सेल्फ 10 years फ्रॉम नाव. आताच्या नंतर पुढच्या 10 वर्षामध्ये तुम्ही स्वतःला पुढे बघणार आहात. अशा प्रकारचा हा प्रश्न 8वा असणार आहे. आणि शेवटी तुम्हाला लिहायचं आहे थँक्यू. सर्व तुम्हाला लेफ्ट मार्जिनला पकडून लिहायचं, हे विसरू नका. ओके, आय होप तुम्हाला कशा प्रकारे आन्सर लिहिलं जातं हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेलं आहे. अशा पद्धतीने जर गेले, या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर निश्चितच तुम्हाला कितीपैकी किती मार्क मिळणार आहेत तर 4 पैकी 4 मार्क मिळणार आहेत. आय होप तुम्हाला इंटरव्ह्यू क्वेश्चन्स म्हणजे काय आणि हे प्रश्न कसे लिहिले जातात, परीक्षेत कसे प्रश्न येतात हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेलं आहे. काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला कळवायला विसरू नका. ओके, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांसोबत आपलं चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, अवश्य शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. आणि तुम्ही निश्चित, आय होप, मला माहिती आहे की तुम्ही ते सबस्क्राईब केलेलं आहे, परंतु तरी तुमच्या मित्रांसोबत अवश्य आपलं चॅनल शेअर करा. ओके, चला तर आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.